सुरुवातीला पाहणार आहोत 3 लक्षवेधी बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी आहे बीडमधून। बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर नामदेव शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिलेली होती आणि आता संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख आज भगवान गडावर जाणार आहेत। महंत नामदेव शास्त्री यांची ते भेट घेतील आणि यावेळी भगवान बाबांचं दर्शन घेणार असल्याची सुद्धा माहिती धनंजय देशमुखांनी दिली। तसंच आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। देशमुखांच्या हत्येला 54 दिवस पूर्ण झालेले आहेत, मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडलेला नाही। दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे राजकीय वर्तुळातून। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनातून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे। बहुमत असूनही राज्य अस्थिर आहे आणि याला कारण फडणवीस शिंदे यांच्यातील विसंवाद असं त्यांनी म्हटलेलं आहे। पुन्हा मुख्यमंत्री केलं नाही म्हणून शिंदे नाराज असल्याची टीका करण्यात आली आहे आणि त्यामध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासंदर्भात संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलेलं आहे। संधी मिळाल्यास दोघांना एकत्र आणण्यास प्रयत्न करू असं शिरसाट म्हणाले। तिसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे पंढरपुरातून। पंढरपुरामध्ये आज विठ्ठल आणि रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा रंगणार आहे आणि या पार्श्वभूमीवर मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। यावेळी 3.5 ते 4 टन फुलांचा वापर करण्यात आलाय आणि 1 टन ऊसाचा वापर करण्यात आलाय। आज दुपारी 12 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा संपन्न होईल।